Hello students, today we are going to learn our next lesson, his first flight. See, this is the story of a young seabird, who was very afraid to fly. The story is written by Liam O'Flaherty. See his first flight. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. तो जो समुद्र पक्षी होता तो एकटाच खडकाच्या टोकावर उभा होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. एक दिवस आधीच त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. तो मात्र त्यांच्यासोबत उडायची त्याला भीती वाटली होती, म्हणून तो उडला नव्हता. Somehow when he had been taken a little run forward to the brink of the ledge and attempt to flap his wings, he became afraid. बघा, खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचा त्याने खूप प्रयत्न देखील केला होता, परंतु त्याला खूप त्याची भीती वाटत होती. The great expansion of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. समोर समुद्र, अथांग पसरलेला समुद्र होता खाली, आणि त्याचबरोबर मैलन मैल दूर जाणारा मार्ग त्याला समोर दिसत होता. आणि म्हणून ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. एवढं सगळी परिस्थिती दिसत असताना त्याला मात्र अशी खात्री वाटत होती की अरे, आपले जे पंख आहेत ते मात्र आपल्याला उडवायला समर्थ ठरणार नाही, ते आपल्याला सपोर्ट करणार नाही. आणि म्हणून सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज. आणि म्हणून त्याला अशी खात्री वाटली की माझे पंख मला झेप घेऊ देणार नाही, म्हणून आपलं डोकं खाली घालून तो खडकाखालच्या रात्री जिथं झोपला होता लहानशा बिळाकडे तो पळून गेला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge, and which appeared to him so desperate. See, तरी सुद्धा तो त्या बिळाकडे तो पळून गेला, आणि त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा लहान होते, त्यांचे पंख देखील लहान होते, तरी सुद्धा ते केव्हाच उडून गेले होते आपले पंख फडफडवून. पण इच्छा असूनही छोट्या सिगलला मात्र, या पक्षीला मात्र काही केल्या उडण्याचं त्याला धैर्य होत नव्हतं. टू मस्टर अप करेज म्हणजे तो धैर्य एकवटू शकत नव्हता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him he could not move. See, त्याचे आई आणि वडील सारखे त्याच्या भोवती फिरत होते, त्याला आवाज देत होते. श्रीली मीन्स इन अ लाऊड हार्श व्हॉइस, कर्कश आवाजामध्ये त्याला ओरडून सांगत होते. अपब्रेडिंग मीन्स स्कोल्डिंग, खडसावत होते, त्याला बजावत होते की जर समजा तो त्यांच्यासोबत उडाला नाही तर त्याला तिथेच उपाशी राहावं लागेल. तर असं त्याला ते सारखे बजावत होते. बट फॉर हिज लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, पण मात्र जीवाच्या भीतीने, आपल्या आयुष्याच्या भीतीने तो मात्र उडू शकत नव्हता. तो तिथेच उभा होता, तो कुठल्याच प्रकारची हालचाल तो करू शकत नव्हता. That was 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about, his brothers and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. See,
ही सगळी घटना जी होती ही 24 तासांपूर्वीची होती. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. आत्तापर्यंत त्याच्याकडे, त्यानंतर मात्र त्याच्याकडे कुणीच आलं नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स. आणि आदल्या दिवशी दिवसभर तो आपल्या भावंडांना पाहत होता. ही वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्याचे पालक जे होते, आई वडील जे होते ते त्याच्या भावांबरोबर आणि बहिणीबरोबर उडत होते. आणि परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डायव्ह फॉर फिश. आपल्या भावंडांना पालकांसोबत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, त्याचबरोबर लाटांबरोबर विहारण्याची आणि मासा पकडण्याची, सूर मारायची कला शिकताना तो पाहिलं होतं त्याने. And he had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circled around raising a proud cackle. See, या सगळ्या घटना तो बघत होता. त्याचबरोबर आई वडील जे त्याच्या भावंडांना शिकवत होते त्या गोष्टी त्याने पाहिले होते. आणि एवढेच नव्हे तर आता शिकता शिकता त्याच्या मोठ्या भावाला त्याने खडकावर उभं राहून पहिला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना, म्हणजे खाऊन टाकताना त्याने बघितला. आणि त्याचे पालक जे होते ते सुद्धा त्याच्या भोवती गोल करून कलकल आवाज करून त्याला शाबासकी देताना सुद्धा त्याने पाहिलं होतं. या सगळ्या घटना तो बघत होता. And all the morning the whole family had walked about on the big plateau midday down the opposite cliff, taunting him for his cowardice. See, आता मात्र सकाळी त्याचं सगळं कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या इथे कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर, प्लॅटो मीन्स पठारावर मध्यभागी, आणि याच्या कडेच्या समोरच्या विरुद्ध बाजूच्या दिशेला जो पठार होतं त्याच्यावर ते हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची ते मात्र थट्टा उडवत होते. टॉन्टिंग हिम फॉर हिज कॉवर्डाईज. कॉवर्डाईज मीन्स भित्रेपणा. द सन वॉज नाव ascending the sky, blazing on his ledge that forced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. सूर्य जसा जसा वर येऊ लागलेला होता तसं तसं दक्षिणेकडे तोंड असलेला तो जो खडक होता तो प्रकाशाने एकदम उजळून निघाला होता, चमकू लागलेला होता. त्याला ती उष्णता आता जास्तच जाणवायला लागलेली होती, कारण आदल्या दिवसापासून त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. Still, they took no notice of him. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. See, हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला आणि एका पायावर उभं राहून दुसरा पाय त्याने आपल्या पंखांखाली घेत एक एक करून आपले डोळे मिटले आणि झोपेचं नाटक केलं. तरी देखील घरच्यांपैकी कोणी त्याची दखल घेतली नाही. ही सॉ his two brothers and his sister laying on the plateau. त्याने बघितलं की त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण हे त्या पठारावर आपली डोकी जी आहेत ती मानेखाली घालून खुपसून त्या पठारावर ते डुलक्या घेत झोपेत पडलेले होते. आणि हिज फादर वॉज प्रिनिंग द फीदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्याचे जे वडील होते त्यांचे जे पिसं होते त्यांना पांढरी शुभ्र जी पाठीवरची आपली त्यांची पिसं होती ती नेटकी करण्यामध्ये ते गुंतलेले होते. प्रिनिंग मीन्स मेकिंग अन एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बीक. चोचीने आपले पिसं स्वच्छ करत होते.
ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आणि फक्त त्याच्या आईचंच त्याच्याकडे लक्ष होतं. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लेटो, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. त्याच्या आईचं त्याच्याकडे फक्त लक्ष होतं आणि त्याची आई पठारावरच्या एका उंच वट्यावर उभी राहून आपली छाती पुढे काढून ती उभी राहिलेली होती. नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप इच साईड ऑफ बीक ऑन द रॉक. ती आता तिच्या पायाखाली येणारा जो माशाचा तुकडा होता, जो वाहत माशाचा तुकडा तिच्या पायाजवळ येत होता, ती त्याला तोडत होती. अँड स्क्रॅप इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. स्क्रॅप मीन्स रब करणे, घासत होती आणि खडकावर तिची चोच ती घासत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, scraping his beak now and again to eat it. अशा प्रकारचं अन्नाचं दृश्य पाहून तो अगदी वेडा झाला होता, खुळावला होता. कारण अशा प्रकारे अन्न फाडणं, तोडणं आणि त्याचबरोबर आपली जी चोच आहे ती पुन्हा पुन्हा दगडावर घासून धारधार बनवणं हे त्याला खूप आवडत असे. Ga, 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 he cried, begging her to bring him some food. Go, go, oh, she screamed back derisively. गा 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 अशा पद्धतीने ओरडून तो आईकडे अन्नाची मागणी करू लागला. पण ती मात्र गाव कॉल आ अशा पद्धतीने त्याला उपहासाने, थट्टेने त्याच्यावर ओरडत होती. She screamed back derisively, but he kept calling plaintively. तो पुन्हा पुन्हा रडवेला होऊन केविलवाणापणाने मागत होता. And after a minute or so he uttered a joyful scream. आणि एका मिनिटातच त्याने अगदी आनंदाने तो ओरडायला लागला. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. कारण त्याने बघितलं की त्याची आई एक माशाचा तुकडा तोंडात घेऊन त्याच्या दिशेने येत होती, उडत येत होती. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. आता मात्र त्याला खूप आनंद झालेला होता. त्याची आई माशाचा तुकडा घेऊन येत होती आणि म्हणून तो तिच्या दिशेने पळायला लागला. आणि तो ज्यावेळेस तिच्या दिशेने पळत होता त्यावेळेस त्याला प्रचंड आनंद झालेला होता. पण मात्र तो जसा खडकावर पाऊल आपटत आतुरतेने तिच्याकडे पुढे झुकला आणि तिच्या अगदी जवळ जाण्याचा त्याने प्रयत्न करायला लागला. त्यावेळी मात्र he leaned out eagerly, tapped the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. But when she was just opposite to him, she halted. Her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach out of his beak. तिच्या चोचीतला तुकडा हा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना, अगदी जवळ असताना ती तिथेच थांबली. तिचे पंख स्तब्ध झाले, ती शांत झाली. आणि मग ती का जवळ येत नाही असं त्याला आश्चर्य वाटू लागलं. He waited a minute in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. With a loud scream, he fell outwards and downwards into space. Then a monstrous terror seized him and his heart stood still. बघा, अतिशय भुकेने तो व्याकुळ झालेला होता, अगदी वेडा झालेला होता आणि त्याला कळत नव्हतं की माशाचा तुकडा अगदी त्याच्या तोंडासमोर आलेला होता आणि आई का देत नाही आहे असा त्याने विचार केला. आणि त्या विचारात असतानाच आणि भुकेच्या याच्यामध्येच तो ही डाईव्ह ॲट द फिश, त्याने काय केलं, त्या माशावर झेप घेतली. आणि भुकेने तो व्याकुळ झालेला होता आणि म्हणून त्याने माशाकडे पटकन झेप घेतली आणि मोठ्याने तो ओरडायला लागला आणि बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. आणि एका प्रचंड भीतीने त्याचा हृदयाचा ठोका
चुकवला. बघा, कारण आता भीती वाटत होती. अतिशय जोरात तो ओरडला आणि जोरात त्याने झेप घेतली. पण मात्र जेव्हा त्याला कळलं, देन अ मॉन्स्टरस टेरर सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. त्याचा हृदयाचा ठोका चुकला. कारण काय, ही कुड हिअर नथिंग बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. कारण क्षणभर तो अगदी शांत झाला आणि पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख आता हवेत पसरलेले होते. त्याला काही ऐकू येत नव्हतं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट feathers, then under his stomach and against his wings. त्याच्या छातीच्या पिसांमध्ये, त्याच्या पोटाखाली आणि परत त्याच्या पंखांखाली हवा घुसली होती, हवा भरली होती, वारा भरलेले होता. and he could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong now. त्याच्या पंखांना, त्याला आता असं जाणवत होतं की आपल्या पंखांना आता वाऱ्याची जाणीव होते आहे. वारा छेदून जातोय आपल्या पंखांना, हे त्याला समजत होतं. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. पण आता मात्र त्याला माहिती होतं की आता आपण पडणार नाही. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. देन ही फ्लॅप हिज विंग्स. तो मात्र आता खाली वर अशा पद्धतीने उडान घेत होता. सोरिंग मीन्स फ्लाइंग अपवर्ड इनटू द एअर. आता मात्र तो वर उंच उडत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला मात्र त्याची भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. त्याला थोडीशी भोळ आल्यासारखं जाणवत होतं, कारण त्याने 1-2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नव्हतं. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. पुन्हा त्याने त्याचे पंख फडफडवले आणि पुन्हा तो उंच उडू लागला. गा 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 गो कोल आ. हिज मदर swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him, screaming. He saw his 2 brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. Ga ga ga, गाव कोल आ. अशा पद्धतीने आई ओरडत त्याच्याजवळ आली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिच्याही पंखांचा मोठा आवाज होत होता. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. तो ओरडून किंकाळा मारून आईला प्रतिसाद देत होता आणि त्याचे वडील सुद्धा त्याच्याजवळ आले. अँड देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडील सुद्धा कलकलाट करत त्याच्या भोवती गिरट्या घालू लागले. ही सॉ हिज 2 brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. त्याने बघितलं की त्याचे दोन्ही भाऊ, त्याची बहीण, ते सुद्धा त्याच्या अवतीभोवती झेप घेत होते. त्यांनी झेप घेतलेली होती. डौलदार ते सुरकांड्या मारत होते. वळण घेत ते हवेत हे करत होते. अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायविंग. सी, बँकिंग म्हणजे फ्लाईंग विथ 1 विंग हायर दॅन अदर, की एकाच बाजूला पूर्ण झोल देऊन हवेमध्ये ते तरंगत होते, झेप घेत होते. अशा पद्धतीने त्याचे बहीण आणि भाऊ त्याच्या जवळ आले. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट he had not always been able to fly and commended himself to dive and soar and curve shrinking shrilly. आता मात्र तो पूर्णपणे विसरला होता की त्याला उडता येत नव्हते. बघा, जोपर्यंत त्याला उडता येत नव्हते तोपर्यंत तो घाबरत होता. पण मात्र आता त्याने आत्मविश्वासाने जेव्हा आकाशात झेप घेतली होती, आता मात्र त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला होता. ज्यावेळेस त्याच्या अवतीभोवती त्याने त्याच्या आईला, वडिलांना आणि भावा बहिणींना बघितलं होतं. आता मात्र तो पूर्णपणे विसरला होता की आपल्याला उडता येत नव्हतं. आता मात्र सूर मारताना, डाईव्ह मीन्स सूर मारणे,
सूर मारताना, भरारी घेताना, हवेमध्ये मस्तपैकी उडताना स्वतःवर खुश होऊन तो कर्कश आवाजामध्ये आरोळ्यात येत होता. श्रिंकिंग means making a loud cry. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways and caved amusedly. तो आता समुद्राच्या अगदी जवळ आलेला होता. समुद्राच्या पृष्ठभागावरून तो आता उडत होता. and flying straight over it, facing straight out over the ocean. समुद्राच्या पृष्ठभागावरून तो आता समांतर उडत होता. He saw a vast green sea beneath him, with little ridges moving over it, and he turned his beak sideways. त्याने आता खाली बघितलं की अगदी अथांग असा हिरवागार समुद्र त्याच्या खाली होता. त्याचबरोबर त्याच्यामध्ये छोटे छोटे वर आलेले जे रिजेस म्हणजे अ चेन ऑफ हिल्स, पर्वतांची रांग त्याला दिसत होती. आणि त्याने त्याची चोच थोडी बाजूला केली आणि आनंदाने तो चित्कारू लागला. हिज पॅरेंट्स and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे आईवडील आणि त्याचे भावंड जे त्याच्या अवतीभोवती फिरत होते ते सुद्धा आता त्या हिरव्यागार पृष्ठभागावर ते उतरले. They were beckoning to him, calling shrilly. ते आता त्याला जणू काही बोलवत होते आणि त्याला कर्कश आवाज करून, कलकल आवाज करून त्याला खुणवत होते, त्याला बोलवत होते त्यांच्याकडे. They were beckoning to him, calling shrilly. He dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो देखील आता खाली उतरायला लागला आणि त्याने सुद्धा त्याचे जे पाय होते ते त्या पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये आत त्याने सोडले. पण मात्र तो घाबरून ओरडायला लागला, कारण त्याला असं वाटत होतं की एकदा आता आपण समुद्रात पाय टाकलेत म्हणजे आपण बुडून जाऊ. म्हणून तो ओरडायला लागला आणि त्याने पुन्हा उडण्याचा प्रयत्न केला. He attempted to rise again, flapping his wings. त्याने पुन्हा आपले पंख फडफडवले आणि उडण्याचा प्रयत्न करायला लागला. But he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. पण आता मात्र तो खूप दमला होता आणि भुकेने तो अगदी अशक्त झालेला होता. त्याच्यामुळे त्याला आता उठून उडता येत नव्हते, कारण आज त्याने एक वेगळ्याच प्रकारची काय केली होती, एक्सरसाइज केलेली होती. एका वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून तो खूप थकला होता आणि म्हणून त्याला उडता येत नव्हते. His feet sank into the green sea and then his belly touched it and he sank no further. बघा, त्याने त्याचे पाय त्या पाण्यात टाकलेले होते. हिरव्यागार समुद्रात त्याचे पाय शिरले आणि त्याचं जे पोट होतं ते हलकंच पाण्यावर फक्त टेकलेलं होतं आणि तो आता फक्त तरंगत होता आणि आणखीन खाली बुडला नाही. He was floating on it. तो आता छानपैकी त्या पाण्यावर तरंगत होता. And around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. तो आता छानपैकी त्या पाण्यावर तरंगत होता. आजूबाजूला त्याची फॅमिली, त्याचे भाऊ बहीण आणि आई वडील हे सुद्धा कर्कश आवाज करून, कलकल करून त्याच्या अवतीभोवती फेर धरून त्याचं कौतुक करत होते आणि त्यांनी त्याच्या चोचीमध्ये काही माशांचे तुकडे आणलेले होते आणि ते माशांचे तुकडे ते त्याला भरवत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीने त्याने आपली पहिली भरारी घेतली. बघा, कुठलंही काम करताना आपल्यामध्ये आधी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि आपल्याला प्रोत्साहन करणारे लोक जर आपल्यासमोर असतील तर आपण आपल्या कामामध्ये यश मिळवू शकतो. अशा पद्धतीने त्याने आपली पहिली भरारी स्वतःच्याच आत्मविश्वासाने घेतली. आय होप यू अंडरस्टँड धिस लेसन.